आजची एकादशी साधीसुधी नाहीये. तब्बल 151 वर्षांनंतर असा दुर्मिळ अक्षय पुण्य देणारा योग जुळून येतोय. या दिवसाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही एकमेव एकादशी आहे जिथे भगवान विष्णू आणि महादेव या दोघांचीही एकत्र कृपा मिळते. आज आहे अमलकी एकादशी. यालाच रंगभरी एकादशी सुद्धा म्हणतात. कारण याच दिवशी भगवान शिव माता पार्वतीला पहिल्यांदा काशीत घेऊन आले होते आणि तिथे गुलाल उधळून त्यांचं स्वागत झालं होतं. पण याला अमलकी का म्हणतात? कारण विष्णुदेवांच्या डोळ्यातून जेव्हा आनंदाश्रू सांडले तेव्हा त्यातून आवळा जन्माला आला. म्हणून आजच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणं म्हणजे प्रत्यक्ष विष्णूंची सेवा करण्यासारखं आहे. शास्त्रानुसार आवळ्याच्या झाडात साक्षात विष्णूंचा वास असतो. विष्णूंच्या आनंदाश्रूंनी बनलेल्या या फळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांची शक्ती सामावलेली आहे. म्हणूनच आजच्या दिवशी विष्णूंची पूजा आणि महादेवांचा नामजप केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. यंदाचा हा 151 वर्षांचा योग यासाठी खास आहे कारण पुष्य नक्षत्र आणि सर्वार्थ सिद्धी योग एकाच वेळी येत आहेत. त्यामुळे आज केलेली छोटीशी सेवा किंवा विष्णू शिव नामस्मरण तुम्हाला अनेक पटीने फळ देऊन जाईल. तर सकाळी उठून देवासमोर दिवा लावा, आवळ्याच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि शक्य असेल तर आवळा नक्की खा. आणि महत्त्वाचे म्हणजे नामजप नक्की करा. सर्वांना अमलकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. हर हर महादेव.